त्यातल्या सगळ्यांचा सगळ्यात एक नंबरचा व्हिडिओ झाला असेल तर राजेशीचा झाला. मी सांगायला सांगितलं की शारीरिक दुखणे सगळ्यांना असतात. आता आम्हाला सुद्धा काही वर्षांनी होतील, काही दुखणे आपण होणार नाही, होतील म्हणायचं ना, होणारच नाही. मानसिक दुखणे शारीरिक दुखण्यापेक्षा फार आवड असतो. शारीरिक दुखण्यात तुम्ही डॉक्टरकडे तरी जाऊ शकता किंवा मला औषध दे, डोकं दुखते, पाय दुखते, हे होते ते होते. पण मानसिक दुखणं असं आहे की ते स्वतःच कंट्रोल करून तर होऊ शकतो. ते ज्वलंत उदाहरण म्हणजे जिवंत उदाहरण म्हणजे राजश्री डीपमध्ये गेली होती, डिप्रेशनमध्ये गेली होती. माझ्या आई वडील तर म्हटलं सर माझ्या बाबतीत पण तेच झालं. बघ माझे मिस्टर गेलते ना, मी वर्षभर म्हणाले सात त्यांनी हसत होते. बघ मला बसलं ते रडूच येत होतं आणि मी कुठेही शांत बसायचे. कुठे म्हणजे माझा मुलगा म्हणला पप्पा तर गेले तर तू तुला झालं तर काय करू. पण तो मानसिक जो आजार आहे ना तो भयान असतो. खरं ते खरंच भयान असतो. त्याच्यात एकदा माणूस गेले की लवकर बाहेर येत नाही. आपल्याकडे अशी 2-3 उदाहरणं आहेत. आपल्याकडे एक पवार मॅडम याचा सगळ्यांना माहिती असेल. त्यांचा मागच्या वर्षी म्हणजे 2 वर्ष होती आता, आधी मुलगा गेला कोरोनामध्ये, 36 ते 38 असेल, लहान पोरं, बँक मॅनेजर कोरोनामध्ये गेला. त्याच्यानंतर त्याचे मिस्टर पण गेले. दोघेही येत होते. हां, ते राजेशी झाली, त्यांची अवस्था आली, डिप्रेशनमध्ये गेले होते. तर आम्ही घरी हे करून का तुम्ही येणं चालू करा निदान, आणि त्यांना बळजबरी येणं चालू केलं. तसं आपल्या आज दुसरं एक उदाहरण होणार आहे, वालजाडे मॅडम, त्यांना पण आम्ही मागं लावणार आहोत. इथं आल्यानंतर तुमचं शारीरिक आरोग्य तर सुधारतच, तर तुम्ही मानसिक धक्क्यात नाही बाहेर येता. महत्त्वाचं ते सगळ्यात महत्त्वाचं काय आहे,